सर्वांना नमस्कार माझा. नमस्कार मॅडम. नमस्कार. जय श्री नमस्कार मॅडम. कृष्ण. 2 तारखेपासून मी क्लास घेणार आहे कुंडली वाचन फलादेशाचा. जसं आधी घेतलं होतं तसं फलित तंत्र म्हणून विषय आहे. तर कुंडली कशी बघायची नक्षत्रांनी आणि कॉन्स्टंट नंबर कसे काढायचे शिकवणार आहे. अष्टक वर्गाचे थोडे नियम सांगेन आणि कॉन्स्टंट नंबर पण कसं काढायचं शिकवेन. आणि दुसरं म्हणजे कुंडली कुठल्या वर्षाची आहे, एका ग्रहावरून कसं ओळखायचं ते घेणार आहे. तर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल 10 लेक्चरचे 600 रुपये आहे. तर मंगळवार पासून सुरू होणार आहे. रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. तर कोणाला यायचं असेल तर नाव नोंदवा. कारण त्याच्यानंतर मग मी बहुतेक सुट्टीवर जाईन म्हणून हे थोडस 10 लेक्चरचं आहे. तर आजचं गोचर बघितलं काय? सुरुवात करते मी. नमस्कार सगळ्यांना. आजचं गोचर बघितलं? हा, बघितलं मॅडम. काय आहे आज? आज कन्या रास आहे आता आणि एक सिंह लग्न होतं आता, म्हणजे 5-5:30 वाजता. आणि बुध मेषात गेलाय. बरोबर. बुध हा आज बुधाने राशी बदलली आहे. तर बुध मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये आलाय आणि 26 मार्च 2024 ला त्याने, आज 26 मार्च 2024 ला आहे. तर आज बुधाने राशी बदलली आहे. 8 मार्चला तो मीनेमध्ये होता आणि 15 दिवसात त्याने राशी बदलली आहे. 15 दिवसामध्ये म्हणजे काय होता तो? त्या अतिचारी होता. तर त्या 2 अंश ऍव्हरेज वरती चालत होता. रोजचा 2 अंशावरती चालत होता. अतिचारी होता. 7 दिवसात त्याने 1 नक्षत्र बदललं होतं. 7 दिवसात. आणि 15 दिवसामध्ये राशी बदलली. मीन राशीत होता तेव्हा गुरुच्या नक्षत्रात होता. नंतर शनीच्या नक्षत्रात आला. नंतर बुधाचं, आता केतूच्या नक्षत्रात आला. असं 15 दिवसामध्ये त्याने राशी बदललेली आहे. तर आता बुधाची गती कालपासून स्लो झाली आहे. कारण का? कारण आता तो वक्री होणार आहे मेष राशीमध्ये. 3 अंशावरती वक्री होईल. 2 एप्रिलला वक्री होईल बुध. तर त्याने आता गती कमी केली आहे बुधाने. वक्री व्हायच्या आधी तो स्लो होतो, नंतर स्तंभी होतो. आता रवीच्या पुढे बुध आहे, त्याच्यामुळे तो वक्री होणार आहे. आणि 15 अंशाचा डिफरन्स झाला रवी आणि बुधामध्ये की तो वक्री होईल. बुध हा 24 दिवस वक्री असतो आणि 26 तारखेला मार्गी होईल. 26 तारखेला, 26 एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहे. जितके दिवस वक्री असतो त्याच्या अर्धे केले की रवी आणि बुधाची युती होईल. ही वक्री मधली युती असेल. नॉर्मल मधली युती वेगळी. वर्षातून 3-4 वेळा वक्री होतो बुध हा. तर जितके दिवस वक्री असतो त्याच्या अर्धे केले की तो युतीमध्ये येईल. म्हणजे 11-12 दिवसामध्ये तो युतीमध्ये येईल. हा बुध 3 अंशाला वक्री होणार आहे आणि म्हणून तो मीनेमध्ये जाईल. 3 अंशाला वक्री होतोय ना मेषेत, मग तो पाठीमागे मीन राशीमध्ये येणार. मीन राशीत त्याची युती होईल रवी आणि बुधाची. वक्री होताना बुध हा किती अंश पाठी जातो? बुध हा वक्री झाला की किती अंश पाठी जातो? 40. 12 अंश पाठी जातो. तर 21 अंशावर तो मार्गी होईल. 3 अंशावरती तो वक्री होणार आहे आणि 21 अंशावर मार्गी होणार आहे. तर तो 12 अंश पाठी जाईल आणि मीनेमध्येच मार्गी होणार आहे. मीन राशी नंतर मग तो 11 तारखेला मग परत 11 मेला मेषेमध्ये येईल. तोपर्यंत तो मीन राशीमध्येच राहणार आहे. ही अशी बुधाची चाल आहे. प्रत्येक ग्रहांची चाल ही ओळखता आली पाहिजे. तसंच शनी मंगळ जी युती आहे, हे बुधाचं समजलं का? मॅडम. हो. मॅडम तो स्तंभी केव्हा होईल? आता वक्री व्हायच्या आधी. आता मार्ग वक्री कधी होतोय?
2 मेला ना, 2 तारखेला. एप्रिलला. हा 2 मेला. 2 एप्रिलला मॅडम. 2 एप्रिलला वक्री झाला की त्याच्या आधी 2 दिवस स्तंभी होईल. पूर्ण पण अंश अगोदर 0 विकलावरती येईल, 0 विकलावर येईल, तेव्हा तो स्तंभी झाला. स्तंभी झाला की वक्री होणार आणि मार्गी होताना परत स्तंभी होणार. परत त्याने गती कमी करेल आणि वक्री नंतर परत 2 महिने 1 महिना त्याचा स्पीड कमी असतो. तो लगेच स्पीड पकडत नाही, थोडा थोडा करून स्पीड वाढवतो. तर ती गती कुंडलीमध्ये जेव्हा आपण वाचतो कुंडली, त्या गतीचा इफेक्ट आपल्या ग्रामवरती बघताना होतो. आता पण त्याचा स्पीड कमी आहे ना आता? आता कालपासून स्पीड कमी झाला, हा कारण तो वक्री होणार आहे ना आता हो 2 एप्रिलला, तर त्याने स्पीड आता कमी केला. मग आता 2 एप्रिलला पूर्ण 1 तारखेला बघा, 1-2 तारखेला 0 विकलावरती असणार, हो म्हणजे पूर्ण स्तंभी असते. आणि जितके दिवस वक्री असतो त्याच्या अर्धे केले की तो युतीमध्ये येईल. 24 दिवस वक्री असतो, 11-12 दिवसांनी युतीत येईल. हा मॅम एक विचारू हा हा विचारा ना. हा, वक्री बुध जेव्हा युतीत असतो आणि मार्गी बुध जेव्हा युतीत असतो तेव्हा कोणता बुध जास्ती बलवान राहील? वक्री असलेला की मार्गी वक्री असलेला? असलेला वक्री असलेला राहील. असलेला बुध जास्त बलवान होतो ना. हा हा तो पृथ्वीच्या जवळ येतो. हा म्हणजे पाठी जात नाही, तो स्पीड तसाच असतो, फक्त तो हा आपल्याला पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे तो वक्री भासमान होतो असा. त्याच्यामुळे तो वक्री आला की तो हे छोटे जे ग्रह आहेत ते वक्री झाले की जास्त त्रासदायक. बुध, मंगळ आणि शुक्र हे जे ग्रह आहेत ते जास्त त्रासदायक हा. होते. मी एक विचारू? वक्री असणं. हा आपण या कुंडल्यांचा अभ्यास करतोय आता, तर हा ह्याच्यामध्ये मग बुध वक्री, स्तंभी, मार्गी यामध्ये सगळ्यात चांगला कुठला? नॉर्मल स्पीडचा, अतिचारी, आपण हे सगळे तो वर्षातनं 2-3दा वक्री होतो, स्तंभी पण होतो, मार्गी पण होतो किंवा युतीत पण येतो. तर मग ह्यातला चांगला पिरियड स्तंभी कुठला वाईट. त्याचा? स्तंभी स्तंभी वाईट. हा, स्तंभी कधी वाईट थांबलाय ना तो, त्याने गती हं, एकदम स्टॉप करून टाकली. म्हणजे तुमची कुंडलीमध्ये वाचताना, रीड करताना त्याने गतीच हं. स्टॉप केली आहे ना, मग तो फलादेश कसा देईल? मग ते कुठल्या बाबतीमध्ये त्याने फलादेश दिला नाही? शिक्षणाच्या बाबतीत तर देत नाही, कार्यक्षेत्रात आजाराबाबतीत देतो तो. मग मेषेचा बुध असेल, काय असेल समजा, तो त्याप्रमाणे फळ देईल तो वक्री बुध. आणि स्तंभी ग्रह, स्तंभी बुध हमखास परिणाम करतो. बर. शुक्र विवाहासाठी करेल. मॅडम, आणि हा बुध जेव्हा गोचरीचा वक्री बुध जो असतो किंवा स्तंभी बुध जो असतो, हा आपल्या कुंडलीतल्या बुधावरून जात असेल तेव्हा कसं फळ देईल? गोचरीने हा गोचरीने जात असेल तेव्हा काय फळ नाही देणार तसा. तुमच्या कुंडलीमध्ये तुमचं कुंडली काय प्रॉमिस करते? अच्छा, तुमच्या त्याच्यावर कुंडलीतला अवलंबून. ग्रह जर असेल वक्री, हा स्तंभी, तर प्रॉब्लेम करेल. मग तेव्हा अच्छा. वक्री जेव्हा बुध असतो, जसं मंगळ हा वक्री असेल आणि गोचरीने मंगळ वक्री जात असेल तर त्रासदायक होतो त्यांना. अच्छा. हं. पण ओके ओके. गोचरीने जेव्हा स्तंभी वगैरे असेल तर काय प्रॉब्लेम नाही. पण नाही ना? तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर मात्र प्रॉब्लेम आहे. ओके, थँक्यू मॅडम. मग तो कुठल्या लग्नाला कसा आहे त्याप्रमाणे पण फलित देईल तो. तसा तसा बाकीच्या राशींमधला स्तंभी बुध पेक्षा मेषेचा स्तंभी बुध थोडा जास्त देईल का? मेषेचा, वृश्चिकेचा कुठलाही ब्रेनसाठी मेषेचा बुध काम करेल. बर. फिट्स येतात ना, आकडी येते, ते मेषेचा बुध स्तंभी. ऑटिस्टिक मुलं, त्यांच्यामध्ये बघा बुध स्तंभी आढळतो, बुधची गती कमी असते ऑटिस्टिक मुलांमध्ये. किंवा हाताची आणि बोटाची हालचाल बरोबर नसते. म्हणजे आताची 2013 नंतरची मुलं बघा ऑटिस्टिक झाली आहेत जास्त. तर जेवताना म्हणा किंवा मोबाईल बघताना मान अशी वाकडी आणि तोंडामध्ये हात न जाणं, मग ते पडणं, सगळं सांडणं अंगावर, हे सगळे परिणाम
भरपूर बुध चांगला नसेल तर मिळतात, कारण बोटामध्ये ताकद नसते. मॅडम वृश्चिकेच्या बुधाबद्दल सांगा. वृश्चिकेचा बुध वाईटच आहे. वृश्चिकेचा बुध पण मंगळाच्या राशीतला बुध हा मानसिकतेवरती परिणाम करतो. वृश्चिकेचा बुध हा मानसिकतेवर परिणाम करतो. मेषेचा बुध हा ब्रेनसाठी परिणाम करतो. आणि मानसिकता बिघडणं हे वृश्चिकेच्या बुधाचं काम आहे. मग त्याच्याबरोबर चंद्र पण बघायला हवा. वृश्चिक लग्नाला तो अष्टमेश होतो. मॅडम मेषेचा बुध काय म्हणल्या तुम्ही, काय होतो तो? हा, मेषेचा बुध तुम्ही म्हटले काय मेषेचा बुध अश्विनी नक्षत्रात असेल तर मॅनेजायटिस, मायग्रेन होणं, हे असे फिट्स येणं, हे सगळं मेषेच्या बुधाकडे. वृश्चिकेचा बुध हा 15-15 दिवस अबोला धरणं किंवा बोलणार नाही किंवा मानसिकतेवरती जातो तो परिणाम. कारण वृश्चिकेमध्ये पण चंद्र नीचेचा होतो ना, तर तिथे मानसिकतेसाठी परिणाम करतो. दुसरं झाले प्रश्न. अस्तंगत असेल तर मॅडम, अस्तंगत असेल बुध तर सूर्याबरोबर अस्तंगत तसं काही परिणाम नाही करणार, कारण कशा पद्धतीने फलादेश द्यायला पाहिजे त्याच्या तुम्हाला कळलं पाहिजे. जर पंचम स्थान खराब आहे, पंचमेश खराब आहे, गुरु खराब आहे, जर बुध अस्तंगत असेल पंचमेश, तर तो बुध अस्तंगत आहे. बाकी बुध अस्तंगत आहे म्हणून तुम्ही शिक्षण थांबेल वगैरे असा प्रकार होणार नाही. मॅडम चंद्र आणि बुध एकत्र असतील त्यावेळेस कसा फलादेश राहील? चंद्र आणि बुध एकत्र, चंद्र आणि किंवा बुध एकत्र चांगले नाही. कारण चंद्रासाठी बुध चांगला आहे पण बुधासाठी चंद्र वाईट आहे. चंद्र चांगला नाही. मग ते फळ कसं येते? मुलाला सांभाळून घेईल पण मुलगा आईला नाही सांभाळत. मग तो बुधाला आईची कटकट नको असते, तर तो पसंत नाही करत चंद्राला. पण त्याच्यासाठी कशी कुंडली येते त्याच्यावरती तो परिणाम करणार. पण हाच जर चंद्रबुध चांगला असेल तर बुद्धिमत्ता अफाट असते. चंद्रबुध त्रिकोणी अफाट बुद्धिमत्ता असते. पण जर बिघडलेला असेल चंद्र आणि बुध नक्षत्रांनी वगैरे तर मात्र परिणाम करेल. म्हणजे चंद्राकडनं बुधाची चांगली फळं मिळतील आणि बुधाकडनं चंद्राची वाईट फळं मिळतील असं म्हणतात. मॅडम बरेच माईक ऑन आहेत वाटतं, खूप बॅकग्राऊंड. साहेबराव माईक ऑफ करा. सगळ्यांनी माईक बंद ठेवा, नाहीतर मग बाहेर काढणारा रिमूव्ह करा. विद्या रिमूव्ह कर, नाही तर माईक नाही बंद केले तर. आता आज 26/3/2024 आहे. शनी मंगळ युती होणार आहे आता. तर ती शनी मंगळ युती गणिताने कशी काढायची, कधी होणार आहे, तारीख कशी काढायची शनी मंगळ युतीची? तर मंगळ आज किती अंशावरती आहे? 8. शनी 18. दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? 10. आता शनी मंगळाची गती नॉर्मल आहे, म्हणजे कुठलाही ग्रह वक्री नाहीये, ना शनी आहे ना मंगळ आहे. दोघांची गती आपापल्या पद्धतीने नॉर्मल चाललेली आहे. शनी 3 अंश पर मंथ म्हणजे पर महिना शनी जातो. शनीची चाल ही 3 अंश महिन्याला आहे नॉर्मलला. 3 अंश म्हणजे किती कला झाल्या? 180 कला झाल्या. 180. मग 180 डिवायडेड बाय 30 केले तर 30 केले तर 6 कला. म्हणजे दिवसाला शनी हा 6 कला चालतो आता. आणि मंगळ किती कला चालतो दिवसाला? 45 कला. शनी 6 कला जातो, मंगळ दिवसाला 45 कला चालतो. ही दोघांची आत्ताची सध्याची चाल आहे. आता ह्याच्यामध्ये फास्ट ग्रह कुठला आहे? मंगळ. तो कुठे आहे? पाठी आहे. मंगळ शनीच्या पाठी आहे. म्हणजे मंगळ शनीशी काय करणार आहे? जाऊन युती करणार आहे. हो की नाही? युती होणार आहे, झालेली नाही होणार आहे. हा प्रिन्सिपल आहे. म्हणजे जर फास्ट ग्रह पुढे असेल, आज जर मंगळ जर पुढे असला असता तर डिफरन्स त्याचा वाढत जाणार, कारण दोघांमधला डिफरन्स वाढत वाढत गेला असता. पण आता मंगळ पाठी आहे. आता ह्या 45 कलामधून जे 6
जे आहेत 6 कला त्या मायनस करायच्या. 39. हा म्हणजे 40 पकडा. आता 40 कला हे डेली कमी कमी होत जाणार. 40 कला रोजच्या कमी कमी होत जाणार. आता 10 अंश दोघांमध्ये डिफरन्स आहे, तर 10 × 60 केले तर 600 आणि 600 डिवायडेड बाय हे 40 किती? 600 डिवायडेड बाय 40. फिफ्टीन 15 म्हणजे 15 हो. दिवसानंतर आता त्याची युती होणार मंगळ शनीची. ही अशी हो. डेट काढायची. प्रत्येक पत्रिका आली की प्रत्येक पत्रिकेचं लगेच प्रेडिक्शनला धावत जायचं नाही. प्रत्येक पत्रिकेचं अनालिसिस करायचं आणि नंतर मग प्रेडिक्शनला हात घालायचा. जेव्हा तुम्ही अनालिसिस करताना हे असं, तेव्हाच तुम्हाला फलित कळत जातं. जेव्हा तुम्ही असं अनालिसिस करताना बरोबर फलित कसं आहे काय आहे ते कळत जाणार. आता जर 15 दिवसानंतर दोघांची युती होणार आहे, तर आज 26 तारीख आहे. 26 आणि 4 दिवस हे मार्चचे आणि 10 दिवस एप्रिलचे. म्हणजे 11 एप्रिलला जर बघितलं, 11 एप्रिलला शनी मंगळाची युती होणार आहे. 11 एप्रिल. बरोबर? हो. कळलं कसं काढलं हे? हाच सेम रूल सगळ्यांमध्ये, असाच रूल सगळीकडे वापरायचा शनी मंगळ युतीमध्ये काढायची असेल गणिताने. आता वक्रीनंतर 2 महिने शनी थोडा स्पीड कमी करतो, म्हणजे 1 अंश चालतो. 1 अंश म्हणजे 60 कला चालतो. जवळजवळ तुम्हाला 1 महिना तो शनी वक्री होऊन मार्गी गेला की तो 1 अंशावरती स्लो स्पीड असतो त्याचा. तर हे स्लो स्पीड असतो ना, त्याची पण फलित पत्रिकेमध्ये बघायला मिळतात. 1 अंश जरी चालला तरी. इव्हन गुरु 5 कला चालतो, तर जर तो 2 कला वगैरे असेल गुरु पत्रिकेमध्ये चालत असेल, तरी गुरुचं फलित हे मिळणार. पण स्तंभीचं परिणाम अगदी 100% मिळतं. आणि त्याप्रमाणे जसजसं 2 कला धावेल तसतसं थोडा थोडा परिणाम कमी होतो, पण मिळतो. म्हणजे गती कमी असेल तर. आता 1 अंश म्हणजे शनीने 60 कला घेतल्या. 60 डिवायडेड बाय 30 केलं तर 2 कला तो महिन्यामध्ये जाईल. आता ही शनी मंगळ जी युती आहे ना, ती फक्त इवन वर्षाच्या राशीतच होते. जेव्हा इवन वर्ष असतं तेव्हाच होते शनी मंगळची युती. आणि ऑड जेव्हा इयर असतं त्यावेळेला शनी मंगळाचा प्रतियोग होतो. तर आता हे 2024 हे इवन वर्ष आहे. 2024 नंतर 2022 इवन वर्ष आहे. त्याच्यानंतर 2004 मध्ये म्हणजे 1996. पटकन तुम्हाला सांगता येईल की जेव्हा इवन वर्ष असतं की पटकन सांगू शकता की शनी मंगळाची युती झालेली आहे. आणि जेव्हा ऑड इयर असतं तेव्हा शनी मंगळाचा प्रतियोग असतो. हे इथपर्यंत कळलं? हो मॅडम, खूप छान कळलं. हो मॅडम. आता ही कुंडली घेऊया. प्रश्न विचारू ना? हा, हे 11 एप्रिलला जी युती होणार आहे मंगळ शनीची, हा, तर कसं आहे की यांची स्पीड पण बदलत राहणार ना, मंगळाचा शनीचा सुद्धा. कोणी नाही युती झाली तरी स्पीड नाही बदलणार, कारण तो काय वक्री बिक्री नाही आहे ना. आता दोन्ही आपापल्या चालीने चालणार आहेत. नाही, आता सपोज जून मध्ये बघायचं असेल तर मग जून मध्ये ज्या दिवशी आपण बघणार आहोत की युती कधी होणार आहे त्यावेळेचं स्पीड घेऊन मग कॅल्क्युलेट करावं लागेल. कॅल्क्युलेट करायचं. हा, बरोबर बरोबर. आता जून मध्ये बघायची असेल ना, आता शनी वक्री कधी होणार आहे सांगा? तर आता कुंभेमध्ये आहे ना शनी. हो. हा, त्याच्यामध्ये 7+ करा. किती झाले? 18. 18 मधून 12 गेले. जून मध्ये मध्ये आता शनी वक्री होणार. हो हो. आणि मार्गी कधी होईल? नोव्हेंबर. कुंभेतच, म्हणजे नोव्हेंबर मध्येच होणार ऍक्च्युली. हा, ज्या राशीमध्ये बसलाय ना
त्याच्यातच मार्गी होणार. पण मॅडम यात थोडं कॅल्क्युलेशन चुकणार नाही. आता बघा जून मध्ये शनी जेव्हा वक्री होईल तर तेव्हा त्याचा तारीख स्पीड कमी झालेला असेल ना. हा हा स्पीड कमी असणार त्याचा. हा म्हणजे मग थोडं कॅल्क्युलेशन इकडे तिकडे होईल ना स्लाइटली. हा कॅल्क्युलेशन त्यावेळेला जेव्हा युती काढाल ना त्यावेळेची कॅल्क्युलेशन ती त्यावेळेची गती बघून करायची. मिस 11 + 7 फिर बाद में आप 18 के बाद क्या बोली मिस? हाँ 11 + 7 बोला ना आपने करने के लिए. क्या क्या 11 + 7 बोले ना. 11 एप्रिलला वक्री होणार आहे, युती होणार आहे. नहीं आपने कैलकुलेशन बोला ना वो वक्री हाँ का. 11 में 7 प्लस करने का. हाँ और फिर बाद में उसमें 12 माइनस करो. ओके ओके. हाँ उसमें वक्री होत आहे. आता शनी तेव्हा आहे ना जून मध्ये 25 अंशाचा असणार. मग जून मध्ये जाऊन किती अंशाचा आहे ते बघायचं. तर 25 अंशाचा शनी आहे. तर मग तुम्ही सरळ 25 मध्ये 4 प्लस करा. 4 5 तर तिथे 30 जूनला वगैरे वक्री दिसेल तुम्हाला. 30 जूनला वक्री आहे. 25 अंशाचा आहे ना त्याच्यामध्ये तारीख काढायची असेल तुम्हाला तर त्या अंशामध्ये 4 5 अंश प्लस करायचे तर तुम्हाला तारीख पण मिळणार. तर 30 जूनला तो वक्री होणार आहे. तर मंगळ पुढे असेल ना पण जून मध्ये. जून मध्ये मंगळ पुढे आहे. हा मंगळ तो मेषेत गेला जाणार जून मध्ये. म्हणजे मग तसा डिस्टन्स काढावा लागेल ऍक्च्युली की मग तो युती कधी होणार. युती होऊन गेलेली आहे ना. शनी तर कुंभेतच आहे ना. राईट कुंभेत आता युती झाली आहे ना. परत थोडी युती होणार आहे. हो त्याला वेळ लागणार खूप ऍक्च्युली. हे परत एवढं सर्कल चक्कर मारून मग हा तसं म्हणणार ते ऍक्च्युली. राईट जिथे युती होणार आहे ना आता कुंभेत शनी आहे ना म्हणजे मंगळ तिथे आलाय म्हणून युती झाली. युती होणार नंतर नाही होणार युती. नंतर शनी कुंभेतच आहे. मग मिनेमध्ये जाऊन प्रतियोग होईल ना मॅडम. प्रतियोग होईल ना प्रतियोग पुढच्या वर्षी 2025 ला प्रतियोग होणार. हे तुम्ही 4 किंवा 5 ऍड करायला सांगितलं 25 अंशाला. तर ते 4 आणि 5 कसे काढले. ते माझा अभ्यास आहे. हो म्हणूनच विचारलं. कारण 4 5 अंश प्लस करायचे त्याच्यामध्ये. तुम्हाला बाकी तुम्हाला कॉन्स्टंट नंबरने पण शिकवलं होतं ना. आता पण सांगते तुम्हाला या पत्रिकेमध्ये कसं काढायचं ते. कुठलीही पत्रिका आली ना त्याच्यामध्ये कधी वक्री होईल कधी मार्गी होईल हे असं 7 प्लस करून करता येतं. आता ही कुंडली आहे 12/7/74 4:40 सकाळी मोहोल. मिथुन लग्न आहे. रवी शनी बुध लग्नी आहे. मंगळ नीचेच आहे. हर्षल पंचमात आहे. राहू वृश्चिकेत आहे. गुरु कुंभेचा आहे आणि चंद्र जो आहे तो मीनेचा आहे. शुक्र केतू मांदी इथे आहे. आता कुंडली कुठल्या वर्षाची आहे बघून सांगता येतं एकाच ग्रहावरून. ते मी पुढच्या वेळेला घेईन. पुढच्या क्लासमध्ये घेईन मी कुठल्या वर्षाची आहे. बर्थ प्लेस कोणती आहे. प्लेस मोहोल आहे. मोहोल MOHOL. याचं नवमोश येतो धनु नवमोश. आद्राचं पहिलं चरण आहे लग्नबिंदू. मॅडम मी आत्ता एक 5 मिनिटापूर्वी जॉईन केलं. माझ्याकडे क्लायंट होते त्याच्यामुळे मला उशीर लागला जॉईन करायला. तर सॉरी मॅडम. हा पण ते मागचं राहिलं सगळं तुझं ऐकायचं. हा ठीक आहे. आता जेवढं ऐकायला मिळेल तेवढं मी ऐकते माझं. कारण आता जस्ट गेल्या त्याच्यानंतर मी जॉईन केलं. ठीक आहे. आता या कुंडलीमध्ये शनी मंगळ युती होऊन गेलेली आहे ना. मंगळ शनी इथे आहे पाठीमागे पुढे गेलं. हा मंगळ युती करून पुढे गेलेला आहे. म्हणजे मंगळ फास्ट आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की इवन वर्षात त्याचा जन्म झालेला आहे. हे एवढं इथपर्यंत आपल्याला कळतं की इवन वर्षामध्ये ह्याचा जन्म झालेला आहे. हा कुंभेचा गुरु आहे
कुंभीचा गुरु 1986 मध्ये होता, तर 86 मध्ये 12 मायनस करा, तर 74. हा 74ला मिथुनेचा शनी होता, तर ही 74ची कुंडली आहे 1974. आता इथे रवी काढताना, महिना काढताना कसं करायचं, हा मिथुनेचा रवी आहे. मिथुनेचा रवी कधी असतो? 25 अंशाचा रवी आहे. मिथुनेचा रवी पाहिजे असेल तर महिना बघायचा असेल तर 3 मध्ये 3 प्लस करा, तर किती होतं? जून. हा, तर 15 जून ते 15 जुलै मिथुनेचा रवी असतो. म्हणजे जास्त डोकं हे करायचं नाही. रवी मिथुनेचा हवा असेल, महिना बघायचा असेल तर 3 मध्ये 3 प्लस करा, तर 15 जून ते 15 जुलै मध्ये मिथुनेचा रवी असतो. आता 25 अंशाचा रवी आहे, तर 14 दिवस जूनचे आणि 25 मधून 14 गेले, 12 तारीख आहे याची. 25 मधून 14 गेले, 12, 11. म्हणजे 11 किंवा 12 तारीख ही तारीख काढता येते रविवरून. हे समजलं? 12 जुलै. परत एकदा सांगा ना मॅडम, तारीख कशी काढली? 25 मधून महिन्याचा रवी आहे, 25 अंशाचा रवी आहे, तर मिथुनेचा आहे. तर मिथुनेचा रवी कुठल्या महिन्यात आहे हे बघायला, ज्या राशीमध्ये रवी आहे मिथुनेचा त्याच्यामध्ये 3 प्लस करा, तर किती होतात? 6 ना, बरोबर की नाही? मग 15 जून ते 15 जुलै, 16 जुलै मिथुनेचा रवी असतो महिना बघायला. तर आता 16 जुलै 14 दिवस, जे 15 दिवस, 15 जून ते 15 दिवस ते झाले, आणि 25 अंश म्हणजे किती तारीख येणार? 30 अंशामध्ये नाही तर 5 अंश घालवा. 15 जुलै पर्यंत आहे ना, 16 जुलै, 16 मध्ये 5 अंश मायनस करा, किती येणार? 12. 12, 13, 14, 15, 16 म्हणजे 12 तारीख येणार. समजलं काय? हो समजलं. 16 जुलै पर्यंत असतो ना, तर 25 अंशाचा आहे ना, 16 मधून सरळ 5 अंश मायनस करा, तर 12 तारीख येईल. तर 12 जुलैचा जन्म आहे. आता तिथी बघताना रवीच्या पाठी चंद्र आहे, तर हा कृष्ण पक्ष आहे. रवीच्या पुढे चंद्र असेल तर शुक्ल पक्ष, रवीच्या पाठी चंद्र आहे तर कृष्ण पक्ष. तर जेव्हा केंद्रयोग असतो ना रवी आणि चंद्राचा, तेव्हा अष्टमी असते. तर हा सप्तमी किंवा अष्टमी अशी तिथी काढता येते. पटापट बघायचं असेल तर. बाकी गणिताने मी तुम्हाला शिकवलेलं आहे तिथी कशी काढायची वगैरे. ती हवं तर परत रिपीट, हवं तर रिपीट पण घेईन असं, पण पटकन बघायचं असेल तर असं बघायचं तिथी, कृष्ण पक्षी, सप्तमी किंवा अष्टमी. त्यानंतर युत्या बघा, युत्या. आता शुक्र आणि केतू ही डॉट युती आहे. हे जेव्हा आपण करत असतो ना तेव्हाच प्रेडिक्शन मध्ये हळूहळू कळतं आपल्याला. शुक्र आणि केतू डॉट युती आहे. रवी आणि शुक्राचा डिग्र्या बघा सगळ्यांच्या. मंगळ 26, गुरु 24, शुक्र 25, राहू 24, केतू 24, हे सगळे असे एका डिग्रीला आहे. हा, मंगळ, रवी हे सगळे एका डिग्रीला आहेत. आता शुक्र केतू युती आहे. रवी आणि शुक्र 30 अंशाचा डिफरन्स आहे रवी आणि, पण ही नॉर्मल मध्ये आहे. हा आता जेव्हा अशी सिच्युएशन आहे ना, दोनदा येते. एकदा वक्री होताना येते, आता हा पाठीमागे आहे म्हणजे मार्गी होताना येते. अशी सिच्युएशन म्हणजे 30 अंशाचा फरक, आणि एक नॉर्मलला येते. तर ह्या वर्षी शुक्र काय 74ला वक्री झालेला नाहीये, तर ही नॉर्मल मध्ये. तर रवी शुक्र हा डिफरन्स 30 अंशाचा आहे. तर 30 अंशाचा डिफरन्स जेव्हा असतो नवमांशामध्ये बघायचं, जेव्हा 30 अंशाचा अंशात्मक डिफरन्स असतो, हे सगळे जे डिफरन्सेस आहे ना ते, हे जेव्हा नवमांशामध्ये असे डिफरन्सेस येतात ना सारखे, तेव्हा ते
अंशात्मक असतात तेव्हा ते नवमांशामध्ये इफेक्ट करतात. आता हा 30 अंशाचा डिफरन्स आहे ना, तर नवमांशामध्ये तो केंद्रयोगात येणार. कुठला केंद्रयोग बघितलेला? रवी शुक्र. रवी शुक्र. हा रवी शुक्र बघा केंद्रयोगामध्ये आहे ना. शुक्र केतू डॉट युती आहे. रवी शुक्र केंद्रयोग आहे. त्यानंतर शनी आणि राहू बघा. शनी 16 अंशाचा आहे, राहू 24 अंशाचा आहे. हा किती अंशाचा डिफरन्स झाला? शनी आणि राहू नाही 120 ना. शनी आणि राहू 120 अंशाचा डिफरन्स, 160 अंशाचा डिफरन्स. हो. हा मग 160 मध्ये म्हणजे 4 चोक 16, 40 40 40, तर नवमांशामध्ये युती येणार शनी राहूची. बरोबर झाली. हे साईडला का गेलं? हा आलं. मला दिसतं बरोबर. आता ही शनी राहूची नवमांशामध्ये युती येईल 160 आहे म्हणून. त्यानंतर गुरु बघा. गुरु किती आहे? 24 आहे. केतू 24 आहे. तर गुरु राहू केतूचा केंद्रयोग आहे. गुरु राहू केतू अंशात्मक केंद्रयोग आला. त्यानंतर रवी गुरु बघा. रवी आणि गुरु अंशात्मक आहे ना, 24 आणि 24. नवमांशामध्ये 120 अंशाचा म्हणजे नवमांशामध्ये युती आहे. शनी राहूची युती आहे, रवी गुरुची युती आहे. हे सगळे अशा युत्या आल्या. नंतर वधमध्ये काय आहे? वधाची नक्षत्र आद्रा नक्षत्र, राहूची नक्षत्र वधमध्ये. तर वधमध्ये कोण कोण आहे? राहू, बुध आहे, लग्नबिंदू आहे, बुध आहे आणि शनी आहे आद्रामध्ये. नक्षत्र बघा कुठलं खराब आहे? मंगळ आश्लेषा चतुर्थ चरणात आहे आणि नेपच्यून जो आहे तो अनुराधा चतुर्थ चरण. आणि आद्राच्या ऑपोजिट मूळ नाहीये इथे, फक्त आद्रामध्ये लग्नबिंदू आहे. बुध आद्रामध्ये आहे, शनी आद्रामध्ये. हा त्यानंतर गती. आता ही जी गती आहे, आता ही गती कशी ओळखायची? तर बघा रवी आणि गुरु अंशात्मक आहेत की नाही. हा गुरु जो रवी जो आहे तो पुनर्वसू मधला आहे. हा गुरु जो आहे तो पूर्वा भाद्रपदामधला. हे दोन्ही गुरुच्या नक्षत्रात आहे. बरोबर की नाही? आणि हे बहिर्वर्ती ग्रह आहेत. हे जे मोठे ग्रह आहेत गुरु शनी मंगळ, हे सगळे बहिर्वर्ती ग्रह आहेत. ते रवीच्या पाठी आले गुरु की वक्री होतात. रवीच्या पाठी असेल तर वक्री होणार आणि हे छोटे ग्रह आहेत ते रवीच्या पुढे असेल तर वक्री होणार. आता हे मोठे ग्रह आहेत, जेव्हा अंशात्मक दोघांचं एकाच नक्षत्रामध्ये रवी गुरु आहे तर हे वक्री होणार आहे हा गुरु. तर नवमांशात गुरुच्या पाठी, आणि ज्या वेळेला नवमांशामध्ये बघायचं गुरुच्या पाठी एक घर असेल नवमांशात वक्री होणारे कसं ओळखायचं? जेव्हा गुरुच्या पाठी एक घर रवी असतो तेव्हा गुरु वक्री होतो. जेव्हा मेषेमध्ये रवी होता आणि गुरु इकडे होता त्यावेळेला वक्री झालेला आहे, म्हणजे वक्री होऊन झालेला आहे हा. तर कधी झाला? तर मेषेत रवी होणार, म्हणजे एकाच तत्वामध्ये जेव्हा असतो ना त्यावेळेला गुरु हा वक्री होतो. आणि एकाच तत्वातल्या नक्षत्रामध्ये, म्हणजे गुरुच्याच नक्षत्रामध्ये आणि एकाच तत्वात. आता हा वायू तत्वातनं झालेला आहे ना, अंशात्मक आहे ना, तर हा गुरु वक्री होणार आहे. आणि एकाच तत्वामध्ये आणि गुरुच्या एका नक्षत्रात आहे आणि त्यामुळे हा वक्री होणार आहे गुरु.
आणि एक घर पाठी असतो. नवमाशामध्ये कसं बघायचं, तर गुरुच्या पाठी जेव्हा एक घर रवी असतो त्यावेळेला गुरु वक्री होणार. आता गुरु जेव्हा वक्री होणार तेव्हा कसं कॅल्क्युलेशन करायचं, तर इथे लिहा कुंभेचा गुरु आहे ना, तर 10-24 लिहा. 10-24 आणि त्याच्यामध्ये 3-28 प्लस करा. किती आले? 13-52. नाही नाही नाही, चुकलं. 24 प्लस 28 22. हा 13-52. 13 नाही 13-52. नाही नाही 52ला 30 मायनस करा ना. 3-22. 3-22. 3-22 नाही, 2-22 म्हणजे मिथुन राशी. 2-22. 2-22 बरोबर. म्हणजे 2-22 म्हणजे मिथुनेचा 22 अंश झाला की गुरु वक्री होणार. आता हा मिथुनेचा 22 अंश, हा मिथुनेचा किती अंश किती आहे, किती आहे हा 22 अंश. रवी किती अंशाचा आहे? 25 आहे ना. हा मिथुनेचा 22 अंश झाला तेव्हा रवी गुरु हा वक्री झालेला आहे. तर म्हणजे 22 अंशाला किती दिवस तुम्हाला पाठी जायला लागेल? 3 दिवस. 3 दिवस. 3 दिवस पाठी जा. 12 तारीख आहे तर 3 दिवस पाठी जा. तर 9 तारखेला गुरु हा वक्री झालाय. समजलं? एकदम प्रेडिक्शन कडे धाव मारू नका, ह्याच्यातच प्रेडिक्शन आहे. कारण गुरु बघा इथे स्तंभी आहे. गुरुची गती बघा, स्तंभी आहे ना. हा तर हा रवी आणि गुरु कधी झाला कळलं? वक्री झाला. 9 तारखेला गुरु वक्री झालाय. गुरु पूर्ण स्तंभी आहे. आता मंगळ बघा, रवीच्या पुढे मंगळ आहे म्हणजे हा वक्री नाहीये, कारण रवीच्या बाजूलाच आहे, तर मंगळ सोडून द्या. आता बुध बघा, बुध हा 14, रवी आणि बुधामध्ये किती अंशाचा डिफरन्स आहे? 15. हा 15. बुधाची गती बघा 1:59 आहे. पण बुध हा 12 तारखेलाच मार्गी झालेला आहे. बुध आहे ना हा, जर 12 तारीख टाकली ना तर 12 तारखेलाच रवीच्या पाठी बुध आहे ना, त्याच्यामुळे रवीच्या पाठी बुध आहे हा, त्याच्यामुळे हा मार्गी झालेला आहे. रवीच्या पुढे नाहीये, रवीच्या पाठी आहे. आणि दोघांमध्ये डिफरन्स बघा. आणि बुध हा त्याच दिवशी मार्गी झालेला आहे, ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी मार्गी झालेला आहे. आता मांदी कुठल्या राशीत आहे? वृषभ राशीत आहे, रोहिणीच्या दुसऱ्या चरणात मांदी. म्हणजे मांदी स्वामी कोण आहे? शुक्र आहे. इथे कुटुंब स्थान दूषित आहे, मंगळ आहे नीचेचा, कुटुंबाचे प्रॉब्लेम्स आहे. आता जे आपण बघितलं, आता प्रेडिक्शन कडे येऊया. जे आपण बघितलं ना, गुरु आणि बुध स्तंभी आहेत, दोन्ही बघितले ना ग्रह, गुरु आणि बुध स्तंभी आहेत, बघितले ना. होय. हा तर गुरु कोण आहे? सप्तमेश. सप्तमेश आहे. बुध कोण आहे? लग्नेश. चंद्रकुंडलीचा बुध कोण आहे? जर इथे सप्तम स्थान खराब झालंय तर चंद्रकुंडलीचा बुध कोण आहे? सप्तमेश. सप्तमेश आहे. आता हे दोन्ही स्तंभी आहे. शनीची दृष्टी सप्तमावर आहे, शनीची दृष्टी चंद्रावर आहे, बरोबर. या जातकाची ही जी स्त्री आहे तिचा विवाह झालेला नाहीये, हे असं प्रेडिक्शन आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं काढताना तेव्हा तुम्हाला इझी जाणार प्रेडिक्शनला. फक्त बघायचं आहे की हा गुरु कोण आहे आणि हा बुध कोण आहे. चंद्रकुंडलीकडून पण बघायचं आहे आणि लग्न कुंडलीकडून पण बघायचं आहे. तर लग्न कुंडलीचा सप्तमेश आहे गुरु स्तंभी, आणि चंद्रकुंडलीचा बुध स्तंभी आहे.
शनीची दृष्टी चंद्रावर म्हणून विवाह नाही. कुटुंबात प्रॉब्लेम होते म्हणून रखडली असणार ही. कारण कुटुंबाचे प्रॉब्लेम्स आहे का, तर मंगळ हा आश्लेषा चतुर्थ चरणात आहे. कर्केचा मंगळ पण विवाह देत नाही. तर कर्केचा मंगळ असताना चंद्र हा मीन राशीमध्ये, थोडस इथे चंद्राला पण शनीच्या दृष्टीत आहे. चंद्र हा पूर्णपणे शनीच्या दृष्टीत आहे. चंद्रकुंडलीचा सप्तमेश बुध हा शनीच्या युतीत आहे, त्याच्यामुळे विवाह झालेला नाहीये. त्यानंतर बघायचं नवमोश कुंडलीचा सप्तमेश कोण आहे. कोण आहे? बुधच आहे. बुध. आणि तो स्तंभी आहे. त्यानंतर जायचं कारक ग्रहाकडे. कारक ग्रह कोण आहे विवाहाचा? गुरु. शुक्र. 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 आता हा शुक्र केतूच्या डॉट युतीत आहे की नाही? तर सगळ्या षडवर्गांच्या कुंडल्यामध्ये शुक्र केतू युती येणार. कारण हे शुक्र केतू जेव्हा डॉट युती असते त्यावेळेला मांदी स्वामी पण आहे, आणि शुक्र केतू जेव्हा डॉट युती असते तेव्हा सगळ्या कुंडल्यांमध्ये सगळीकडे प्रॉब्लेम्स येणार. म्हणजे वृषभेचा शुक्र तुम्ही म्हणाल चांगला आहे, तर तो केतू युक्त आहे, तो बिघडलेला शुक्र आहे. त्याच्यामुळे परत शुक्र नवमोशामध्ये तर केतू युक्तच आहे, कारण युतीत आहे, त्याच्यामुळे डॉट युतीत आहे. त्याच्यामुळे आता ह्या शुक्रावर परत शनीची दृष्टी आहे. मॅडम हे युती शुक्र केतू असल्यामुळे लग्नाचं योग नाही? नाही, सगळ्यांच्या कुंडल्यात दिसणार शुक्र केतू युती, पण सगळे एक एक पॉइंट दिसायला पाहिजे ना, तरच ती घटना मोठी घडते ना. शुक्र केतू युती होते मॅडम चलितामध्ये पण होईल, पण सुख नाही मिळणार. आहे ना कुंडल्यामध्ये शुक्र केतू युती, विवाह झालेला आहे पण सुख नाही मिळणार. पण इथे विवाह न व्हायला पंचम स्थान पण खराब झालंय ना. पंचमी शुक्र केतू जेव्हा हर्षल भावारंभी. जेव्हा सप्तम स्थान बघतो त्याच्याबरोबर पंचम पण बघायचं. तर पंचमी शुक्र केतू युक्त आहे. मंगळाची चलितामध्ये शुक्र नाही बदललाय का? चलितामध्ये शुक्र बदललाय का? बदलला तरी अंशात्मकच आहे ना तो. इथे तो उलट जास्त वाईट आहे. शुक्र शनी राहू, शुक्र केतू शनी युक्त आहे. शनी पाठी गेलाय चलितात, तर शुक्र खराब झालाय. शुक्र इथून पुढे आलं, लग्नी आला. तर हिचं लग्न नसलं तरी शुक्राने त्याचे काहीतरी इफेक्ट दिलेच असतील की? ते देणारच आहे. म्हणजे प्रत्येक ग्रह जिथे चांगलं पण करतो वाईट पण करतो, बलवान पण आहे शुक्र. कधी कधी काही लग्न न होता पण सुख उपभोगू शकतो, कारण बलवान शुक्र आहे. पण केतू युक्त झाला, त्याच्यामुळे विवाह नाही, मूल संतती नाही. का तर शनी शुक्र हा पंचमी शुक्र हा केतू युक्त आहे, त्याच्यामुळे संतती नाही. कुटुंब स्थान बिघडलं, मंगळ आश्लेषा चतुर्थ चरण म्हणून संतती नाही. आणि गुरु हा स्तंभी आहे, आणि चंद्रकुंडलीच्या पंचमात आश्लेषा चतुर्थ चरण आहे. म्हणजे सगळीकडून जर बघितलं तर संतती नाही होणार, कारण गुरु हा पूर्ण स्तंभी आहे. बुध स्तंभी आहे. मिथुनेचा बुध दिसतोय तो, पण तो मिथुनेचा बुध हुशारी वगैरे सगळं देणार, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम करणार नाही. पण जर इथून बिघडलाय तर चंद्रकुंडलीकडून पण तो स्तंभी म्हणून तिथे काम करणार. म्हणजे कसं दोन्ही कुंडल्या, चंद्रकुंडली, लग्न कुंडली, नवमोश, तिन्ही कुंडल्यामधून एकच रिझल्ट आला तर त्या स्थानाचं वाईट परिणाम होतो. तुम्हाला तिन्ही कुंडल्या मांडायच्या, तिन्ही कुंडल्यामध्ये बघायचं कुठे कुठे इफेक्ट होतोय, आणि तर बरोबर पिक पॉइंटला बरोबर येणार तुम्हाला काय दुःख आहे या कुंडलीमध्ये. मला कधीच अडचणी होत नाही. कुठलेही नक्षत्राने बघा, गतीने बघा, प्रेडिक्शन बरोबर सांगता येतं. शुक्र केतू सुद्धा मंगळाच्या नक्षत्रात आहेत. शुक्र केतू बलवान मंगळाच्या नक्षत्रात. मॅडम हे कोणतरी वेगळंच आहे बरं का एकदम. मी नाही आहेत माहितीये का? मग घेते. माहिती घेतलं. आता हे कर्केचा मंगळ आश्लेषा चतुर्थ चरण कुटुंबातले प्रॉब्लेम्स आहे म्हणून रखडली असणार. कोणी बघायला नसेल कुटुंबात,
विवाह असं पण असेल, कुटुंबातले एवढे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे राहिली असेल लग्नाची. काय करते ही? हा? बँकेत वगैरे आहे का? नाही, काय काही नाही करत. हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ म्हणजे घरात घरातच काम. हा. ही वृश्चिक रास पण बिघडली आहे ना मॅडम? हा. आता चंद्रकुंडलीकडून लग्न कुंडलीचा पंचमे शुक्र पंचमाच्या अष्टमात केतुयुक्त आणि चंद्रकुंडलीचा अष्टमेश आहे. हा चंद्रकुंडलीकडून अष्टमेश शुक्र केतुयुक्त आहे. हा हर्षल आहे ना, भावारंभी आहे. हर्षल बघा ना, हर्षल पण लग्न भावारंभी आपण म्हणतो, भावारंभी हा तारीख. तो पंचम भावारंभी आला. हा. तो वाईट आहे. लग्न 7 अंशाचं आहे ना. नवमोश कुंडलीमध्ये पण बघा पाहिजे तर पंचम स्थान बघा. इथे तर मंगळ आश्लेषा चतुर्थ चरणात आहे, चंद्रकुंडलीच्या पंचमात. तर इथे खराब झालाय. इथे पण मंगळ जो आहे नवमोश कुंडलीचा पंचमेश मंगळ, तो पण आश्लेषा चतुर्थ चरणात. आणि सप्तमेश जो गुरु आहे तो स्तंभी तर आहेच, शिवाय राहू केतूच्या डॉट कंजंक्शन मध्ये केंद्र योगात आहे. हा सप्तमेश तर आहे, स्तंभी तर आहेच, पण राहू केतूच्या पूर्ण केंद्र योगात आहे. आणि इथे मंगळ आणि राहूची दृष्टी आहे, म्हणजे एका तत्वात आहे ते युतीत 26 अंश आणि 24 अंश, म्हणजे मंगळ राहू पण असाच धरायचा. चंद्रकुंडलीकडून बघा धनेश मंगळ आहे. जर इथून कुटुंबस्थान बिघडलं तर चंद्रकुंडलीचं कुटुंबस्थान पण बिघडायला हवं. तर चंद्रकुंडलीचा कुटुंबेश मंगळ तो पण आश्लेषा चतुर्थ चरण. त्याचे आई वडील असले पाहिजेत ना. चंद्रकुंडलीचा धनेश आहे मंगळ, त्याच्यामुळे ही कधी कमवू शकली नाही, कारण गंड नक्षत्र पडलंय धनात, त्याच्यामुळे धन कधी कमवलं नाही. धन कमवण्यात प्रॉब्लेम आहे. कारण का तर इथून आणि इथून चंद्रकुंडलीकडून धनेश आणि इथून धनेश हा लाभेश पण आहे. मूळ लग्न कुंडलीचा लाभेश पण मंगळच आहे, चंद्रकुंडलीचा धनेश आहे. दोन्ही सगळीकडनं दिसलं तर इफेक्ट होतो. पण ह्याचे आई वडील असतील ना, एवढा काय बिघडलं नाही. चंद्र रवी आहे ना, आई वडील असणार नाही, आई वडील असतील ना. हा आई वडील आहे. मॅडम हिला भावंडांचं सुख कसं आहे? हा आता भावाच्या संदर्भामध्ये भाऊ नसू शकतो, कारण मंगळ हा राहूच्या ट्रँगल मध्ये एकाच तत्वात, मंगळ नीचेच आहे, त्याच्यामुळे भाऊ नसेल. पण ही एकुलती एक नाहीये ना. नाही, एकुलती एक नाहीये. बहीण असू शकते. हॅलो मॅडम, एक भाऊ आहे, एक बहीण आहे. हा, एक भाऊ आणि एक बहीण आहे. पण भावाचं मग चांगलं नसेल, त्रासदायक असेल, कारण मंगळ हा नीचेच आहे आणि राहूच्या पूर्ण ह्याच्यात आहे. आता हेल्थ इश्यू असतात, बाकी काही नाही. भावाचे हेल्थ इश्यू असतात, बाकी काही नाही. हे पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत, कॉन्स्टिपेशन आहे, अपचन होतं त्याला. यस यस. मिस, ये पोटा का आपने बोला वो कैसे, मतलब कर्क राशी पोटावर पडते, अपचन करते. आश्लेषा चतुर्थ चरणात आहे, गंड नक्षत्रात आहे. तर कॉन्स्टिपेशन हे कर्क राशीकडे आश्लेषाकडे आहे. म्हणजे काही खाल्लं तरी अपचन होणं, कारण विष आहे. आश्लेषा हे नक्षत्र विषाचं नक्षत्र आहे, तर बाहेरचं खाल्लं तर त्रासदायक होणं. आणि ज्या राशीमध्ये मंगळाच्या राशीत राहू बसलाय, तर राहू हा जहर पसरवणार आहे. आणि मंगळ आश्लेषा चतुर्थ चरणात. तर भावंडाच्या राशी ज्या मेष आणि त्या दोन्ही बघायच्या, तर वृश्चिक पण खराब आहे. ओके मिस. तर मंगळ खराब आहे. तर मंगळ जर असेल भाऊ तर त्रासदायक आहे, नसेल तर मग काय प्रॉब्लेम नाही, पण असला तर मग त्रासदायक आहे. और मिस आपने मेरा है ना वो टाइम पे नेट चला गया, रवि के पहले चंद्र रहेगा तो कृष्ण पक्ष ना.
ऐसा आप बोल रहे थे। हाँ, रवि के पीछे कृष्ण पक्ष और रवि के आगे शुक्ल पक्ष। शुक्ल अभी और रवि के केंद्र में रहेगा ये तो अष्टमी है, केंद्र ओके में रहेगा चंद्र तो अष्टमी है. ओके मिस, थँक्यू मिस. ते बहीण असण्याचं रिझन म्हणजे ते मंगळ राहू चंद्र एका तत्वात आहे म्हणून. हा, बहीण जी आहे बहीण आहे. हा, पण मग ते एका तत्वात आहे म्हणून कारण मंगळ चंद्र राहू एका तत्वात आहेत ना म्हणून विचारलं. हा, मंगळ एकाच तत्वात आहेत ना, ही मंगळ राहू अंशात्मक आहेत एकाच तत्वात. आणि शुक्र केतू युती आहे, शुक्र बलवान आहे म्हणून बहीण आहे, पण केतू युक्त आहे मग त्रास आहे बहिणीला. ते मी चंद्राचा संबंध लावत होतो ऍक्च्युली. चंद्र आणि मंगळ एका तत्वात आहेत ना. चंद्र आणि मंगळ पण एका तत्वात आहे, मग चंद्र मंगळ आणि राहू हे 3 ग्रह एका तत्वात आहे. म्हणजे जलतत्व दूषित झालं की नाही. ज्या वेळेला जलतत्व दूषित होतं, जलाचं मी जलाचं काम काय सांगितलं होतं की आनंद देणं, तृप्ती. जलाचं सिंबल काय आहे? तृप्ती, आनंद देणं, आनंद वाटणं. मग जर तुमचं जलतत्व दूषित असेल तर तुम्हाला कधीच सुख नाही मिळणार. सुख बघायचं असेल तर जलतत्व बघा. ओके. जलतत्वात बिघडलं जलतत्व की तुम्हाला सुख नाही मिळणार. मॅडम शुक्र केतू असेल तर बहिणीची जबाबदारी पण येते का? बहीण काय जबाबदारी येते ना? हा, जबाबदारी येते किंवा पाठीवरची बहीण काही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातल्या स्त्रीला त्रास आहे. शुक्र केतू कुटुंबातली स्त्री आहे नाही, वृषभेचं कालपुरुषाच्या कुंडलीनुसार. तर कुटुंबातल्या स्त्रीला त्रास आहे. कुठे पण असली तरी असे होते का? कुठल्याही कुठेही शुक्र केतू युती आली की त्रासदायक आहे. बहिणीला कॅन्सर होऊ शकतो. पण हेच जर नक्षत्र बघायचं, याच्यामध्ये रोहिणी येतं, मृग येईल आणि कृतिका येईल. मग त्याप्रमाणे रोहिणी चतुर्थ चरण असेल तर जास्त त्रास आहे, वाईट आहे. आणि कृतिका, बाकीची नक्षत्र मग परिणाम नाही करत. पण शुक्र त्या मृग नक्षत्र आहे तर कला असू शकते हिच्याकडे, बोटांमध्ये कला आहे. शुक्र मृगच आहे, मृग नक्षत्र ही बोटांमध्ये कला असते. केतू पण मृग नक्षत्रात आहे, हे डॉट कंजंक्शन मध्ये. पण आता हे जर कृतिकामध्ये असलं असतं तर जास्त त्रासदायक होतं. मॅडम कोणत्याही लग्नाला शुक्रकेतू युती वाईट आहे. असेल तरी बहिणीला त्रासच आहे का? त्रास आहे किंवा मग तो कोणाचा वैवाहिक सौख्याला त्रास होईल. तुमचं जर सप्तम स्थान पण बिघडलंय चंद्रकुंडलीकडून पण इथून पण, आणि जर शुक्र केतू युक्त आहे तर मग त्रासदायक आहे, मग मॅरेजला त्रासदायक. जर तृतीय स्थान बिघडलंय, तृतीयेश बिघडलाय आणि शुक्र केतू युती आहे तर बहिणीला त्रासदायक आहे. मग घरातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना त्रास. शुक्र राहूचं वेगळं फळ आहे आणि शुक्र केतूचं फळ वेगळं आहे. म्हणजे तुम्ही बुफे खायला जाता आणि खेचून घेतं कोणतरी प्लेट, तसं आहे ते. म्हणजे आनंद सगळा घालून टाकतो. आणि शुक्र राहू असताना मॅडम, शुक्र राहू असेल तर आसक्ती जास्त आहे तिकडे. मग एखादी स्त्री तुमच्या अशी आयुष्यात येईल की सगळं घेऊन जाईल. मग स्त्रियांपासून सांभाळायचं त्याने, पुरुषांच्या कुंडलीत असेल. मग ते कुठल्या नक्षत्रात आहे त्याप्रमाणे आणि कुठली रास आहे त्याप्रमाणे. आणि जर स्त्रीच्या कुंडलीत असेल तर शुक्र राहू युती नाही चांगली. मटेरियलिस्टिक असतात जास्त, आसक्ती कधी संपणार नाही, अनलिमिटेड आहो आणि कधीतरी मग फसणार. शुक्र राहू बरोबर मॅडम गुरुचंद्र असेल तर ती कुठली कुंडली आहे, कुठलं रास आहे, कुठल्या स्थानात पडली आहे, सगळं बघायचं. कुठल्या स्थानात आहे, त्याला शुक्राला पण स्थानं आवडतात कुठली कुठली, त्या स्थानातच तो पाहिजे. तुळेच गुरु शुक्र राहू चंद्र. गुरु शुक्र राहू चंद्र तुळेत आहे. मग तो बलवान आहे शुक्र. चित्रा चतुर्थ चरणात असेल तर मग मात्र वाईट आहे, दरिद्रांश मध्ये येईल. विशाखामध्ये
हा विशाखामध्ये. मग तो तिथे त्रासदायकच आहे. पण शुक्र तिथे सगळं तुम्हाला सुखसोयी प्रोव्हाइड करणार. तुळेचा शुक्र आहे ना, तो बलवान आहे. बाय हुक और क्रूक तो असा नाही तर तसा सुख देणार. जर असं सुख नाही मिळालं तर दुसरीकडून सुख मिळेल. कधीही शुक्र चांगला असेल तर सुखासाठी तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही. मग ते इथून नाही मिळालं तर दुसरीकडून मिळतं, पण मिळतं. म्हणजे कोणीतरी अचानक तिकीट आणून देईल तुमच्या हातात, तुम्हाला पासेस मिळतात अचानक. पण ते सुख कुठूनही कसंही करून तुम्हाला मिळणार. गाण्याच्या प्रोग्रामचे पास मिळतील फुकट, कसंही करून सुख मिळणार. पण ते सुख देणार, कमी नाही पडणार सुखाला. आणि मॅडम जर मकरेचं असेल तर मकरेत शुक्र राहू आणि गुरु असेल तर श्रवण नक्षत्र. हा श्रवण नक्षत्रातला चांगला आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही. पण मग सर मॅडम बरेच जण मला म्हणाले की राहू गुरु आणि शुक्राची युती शुक्र आहे. राहू असेल तर त्रासदायकच आहे ना. पण ओके, पण मग कशा प्रकारचा त्रास होऊ शकतो? म्हणजे कुठेही कसा ते बघायला लागेल. कुंडली कुठल्या भावाचा अधिपती आहे, कसा आहे ते सगळं हे करून बघायचं. चंद्रकुंडलीकडून कुठे आहे असं लगेच प्रेडिक्शन नाही सांगता येत ना. आता आपण हे प्रेडिक्शन सगळ्या अँगलने बघितलं तेव्हा आपल्याला सांगता आलं. त्याची गती बघितली, आता ती गती बघायला हवी. सगळंच बघा, नक्षत्र बघायला हवं, कुठल्या स्थानात पडलं आहे, कुठल्या राशीत आहे, कोणाच्या योगात आहे का, योगात कोणाच्या येतो ते पण खूप महत्वाचं आहे. कोणाच्या डॉट कंजंक्शन मध्ये आहे का. शुक्र राहू युती सांगताय पण डॉट कंजंक्शन आहे का, तर मग तो जास्त वाईट परिणाम देणार. जितका डॉट कंजंक्शन असेल तितका वाईट परिणाम देणार. आता ही पण शुक्रकेतू डॉट कंजंक्शन आहे. हे जर मला सांगितलं असतं शुक्रकेतू युती आहे, पण हे जर डॉट कंजंक्शन बघितलं नसतं तर 100% असे रिझल्ट नाही मिळणार. पण हे 100% रिझल्ट मिळाले असे. डॉट कंजंक्शन म्हणजे कमीत कमी अंशात्मक युती का, की काय म्हणायचं? डॉट कंजंक्शन म्हणजे शुक्राची जी अंश असतात तेच केतूचे असतात. ओके, आणि जर तसं नसेल तर परिणाम जास्त वाईट नाही मिळणार. वाईट जर जेवढा पाठीपाठी जेवढे गॅप असेल, जेवढं डिफरन्स असेल, वाढत जाईल तेवढे परिणाम थोडे कमी होतील. मॅडम स्तंभी शुक्र राहू युती. स्तंभी शुक्र राहू युती. हा स्तंभी शुक्र नाही ना, वैवाहिक सौख्याला प्रॉब्लेम करेल, दिवस होऊ शकतो. मॅडम रवी शनी युतीचं काय प्रिडिक्शन लग्नामध्ये? लग्नामध्ये हा रवी शनी युती त्रासदायकच आहे ना. स्त्रीच्या कुंडलीमध्ये रवी शनी युती नसावी तर कुठलंही काम होणार नाही, अडथळे. मॅडम श्रवण नक्षत्रवाल्यांना वडिलांशी न पटणं, रवी शनी युतीमध्ये मतभेद असणं, जर ऑफिसमध्ये असाल तर तुमच्या बॉसशी न पटणं, तुम्ही जिथे आहात तिथेच काम करता, तुमची प्रगती होत नाही लवकर, बदनामी होणं. काय म्हणाले? नाही, श्रवण नक्षत्रवाल्यांना एक भारी दुःख असते, खरं आहे का? श्रवण नक्षत्राला दुःख असं नसतं, पण श्रवण नक्षत्रवाल्यांनी जर, ते देवगणी नक्षत्र आहे, ते खरंपणा जास्त असतो त्यांच्याकडे. खूप नाजूक नक्षत्र आहे ते आणि चांगलं नक्षत्र आहे. पण त्यांना कोणी जर दुखवलं आणि त्यांच्या तोंडून जर शापवाणी गेली तर ती खरी होते. हो, अशी एक पत्रिका आली आहे माझ्याकडे. जर श्रवण बाळ पण बघा. पण सेन्सिटिव्ह पण फार असतात ना मॅडम ते, आणि स्पष्ट बोलणारे. सेन्सिटिव्ह पण असतात आणि स्पष्ट बोलणारे असतात. सेन्सिटिव्ह आहे, देवगणी नक्षत्र आहे, चांगलं नक्षत्र आहे ते. लोकांसाठी काम करणार आहे नक्षत्र, पब्लिक सेवा करणार आहे. मकरेत येतं ते, पण कॅल्क्युलेटिव्ह आहे. म्हणजे मी असं वाचलं होतं की एक काहीतरी भारी दुःख असतं त्यांना आयुष्यात. ते कोणाच्या युतीत बसलंय त्याप्रमाणे दुःख होईल. सप्तमात असेल त्याप्रमाणे कसं असेल तसं. दुसरी कुंडली टाकू काय? हो हो मॅडम. बनारसची. मॅडम हॅलो मॅम. हा
मग त्या आता मगाशी बघितलेल्या कुंडलीमध्ये काय पुढे लग्नाचे योग वगैरे काय आहे? कशाचे? लग्नाचे योग चान्सेस करायचंय काय तिला लग्न? प्रत्येकाला वाटतं ना 5 मॅडम. वर्षाची आहे ना ती. होऊ शकतं ना, म्हणजे असं काय म्हणायचं, सेकंड मॅरेज वगैरे असेल तर. हा, पण दशा बघायला हवे होते. होऊ शकतं. हा. होईल होईल. मिथुनीत गुरु गेला की होईल. ओके ओके. हा, शनीची पण दृष्टी येते ना त्यावेळेला. हा. और मीनेत शनी जाईल आणि तेव्हा शनीची दृष्टी सप्तमावर येईल आणि गुरुची दृष्टी सप्तमावर येईल, त्यावेळेला होईल. आता ही कुंडली बघा, वृश्चिक लग्न आहे. 23/2/83. मॅडम डिटेल. 23/2/83. 1:40 सकाळी बनारस. स्त्री आहे की आता पुरुष ही आहे? हे काढताना पहिलं बघायचं ही कुठल्या वर्षाची कुंडली असताना हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की गुरु शनी एकत्र आहेत ना, इथे आजूबाजूला आहे. म्हणजे गुरु शनी युती ही झालेली आहे, होऊन गेलेली आहे. तर ही कधी झाली होती गुरु शनी युती? 20-20 वर्षांनी होते. तर 1990ला, 80ला, 2000ला अशी युती झालेली आहे. आणि नेहमी गुरु शनी युती ही पूर्ण 200 वर्षामध्ये फक्त अग्नी आणि पृथ्वी तत्वातच झालेली आहे. बाकी जलतत्वात आणि ह्याच्यामध्ये झालेली नाहीये. जलतत्वामध्ये पण नाही झाली आणि वायू तत्वात पण झालेली नाही. आता ह्या 200 वर्षानंतर पुढे 200 वर्षानंतर तेव्हा जलतत्वात होणार आहे. पण ह्या 200 वर्षामध्ये हे तुम्हाला माहिती हवं की गुरु शनी युती तुम्ही सांगाल तर अग्नितत्वात आणि पृथ्वी तत्वातच झालेली आहे. तर ही इथे पृथ्वी तत्वात झालेली आहे युती. तर इथे कन्या राशीमध्ये जेव्हा गुरु शनी होते त्यावेळेला युती झालेली आहे. तर जेव्हा गुरु इथे होता तेव्हा कन्या राशीमध्ये 1980 वर्ष चालू होतं, तेव्हा कन्या राशीमध्ये युती होती. तर मग इथे कसं बघायचं, 80 इकडे गेले, 81 झाली, 82 आणि 83 म्हणजे 1983 ची कुंडली येईल. गुरु पुढे गेला दोन घर, तर ही युती होऊन गेलेली आहे. हा, म्हणून ही 83 ची कुंडली आहे. 23/2/83 2 वर्ष पुढे गेलेल्या. 81 ला कन्येमध्ये होती, 80-81. मग 81 ला जर कन्येत आहे तर 82 ला गुरु इकडे, 83 ला इकडे, तर 83 ची कुंडली आहे. समजलं काय? हा, आणि शनी मंगळामुळे इवन वर्ष नाही ना. मग अशी आपण बघितलं मंगळाची कुठे युती? युती नाहीये म्हणून अनइवन ना, 83 ना. प्रतियोग होणार आहे. हा, तेच आता अनइवन. मंगळ इथे पुढे येणार आहे ना मेषेत. तर त्यावेळेला प्रतियोग होणार, म्हणजे ऑड नंबर मध्ये, ऑड नंबर. हा, ऑड. 83व्या वर्षी म्हणजे ऑड इयर मध्ये ही प्रतियोग येणार. हे पण सगळं बघायचं. तर हे एवढं कळलं पाहिजे की पृथ्वी तत्वातच होते. तर गुरु शनी युती, हे आजूबाजूचे ग्रह सगळे तपासायचे, बारीकीने सगळं बघायचं. आता इथे वृश्चिक लग्न आहे आणि मिथुन रास आहे. आता इथे बघा चंद्र राहू डॉट युती आहे अष्टमात. लग्न बिंदू कुठला आहे? ज्येष्ठाचं 3य चरण, पापांश आहे. कुंभ नवमांश आहे, पापांश. लग्न बिंदू दूषित झालेला आहे. लग्नी जो गुरु आहे तो कुठल्या नक्षत्रात आहे? अनुराधाच्या 4थ चरणात आहे. हे अनुराधा 4th चरण आहे, त्या आरोग्यावर परिणाम करतो. तर इथे कुठली रास खराब झाली? वृश्चिक रास खराब आहे. गुरु हा वृश्चिक राशीत वृश्चिक नवमांशामध्ये अनुराधाचं 4th चरण हर्षल युक्त आहे. गुरुमंगळाचा परिवर्तन योग पण आहे, म्हणजे युतीसारखं फळ देणार. आणि गुरु हर्षल हे लग्नी आहे वृश्चिक नवमांशात. गुरु हर्षल हे डॉट युतीत आहेत की नाही बघा. हो, नीचांशात. हो, एकदम डॉट युतीत आहेत दोन्ही. तर हे परिणाम करणार. आणि चंद्र राहू डॉट युती आहे, ही परिणाम करणार. दोन्ही अनुराधा 4th चरणात आहे
तर गुरु हा वृद्धी करणारा ग्रह आहे. मांदी कुठे पडली आहे? सिंहे. पूर्वा फाल्गुनी तिसरा चंद्र, त्याचा केंद्रयोग झालाय मांदीचा अनुराधा चतुर्थ चरणाशी. मांदी केंद्रातच आहे. आणि चंद्रकुंडलीकडून बघितलं तर मांदी कुठे पडली आहे? तिसऱ्या स्थानात. चंद्रकुंडलीकडून गुरु हर्षल युती कुठे आली आहे? षष्ठात आली आहे ना? षष्ठात आली आहे. तर ते बघायचं कुठून आली आहे. चंद्रकुंडलीकडून कुठे आहे. आणि गुरु आणि रवीचा पण केंद्रयोग आहे. हा, गुरु रवी केंद्रयोग आहे. आता इथे राशी कुठल्या बिघडल्यात बघा. मंगळ जो आहे तो उत्तरा भाद्रपदाच्या पहिल्या चरणात आहे. हा, मंगळ उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण. हे चांगलं नाहीये ना, चंडांश. आणि डॉट युती आणखीन कुठली आहे बघा. उत्तरा भाद्रपदाचं शुक्र पहिल्या चरणात आणि हे मंगळ उत्तरा भाद्रपदाच्या पहिल्या चरणात. ही डॉट युती आहे ना शुक्र मंगळाची. हा, तीक्ष्णांश. हे नक्षत्र चांगलं नाहीये. मीन रास दूषित झालेली आहे. ही इथे डॉट युती आहे, इकडे डॉट युती आहे आणि इथे डॉट युती. मीन राशीमध्ये षष्टेश आणि सप्तमेश मंगळ आणि शुक्र एकत्र आहेत. शनीच्या मृत्यू षडाष्टक आहे. हिचं पण डिवोर्स झालेला आहे पहिला. ह्याचा एक डिवोर्स झालेला आहे. अष्टम स्थानामध्ये बघा चंद्र राहू कुठल्या नक्षत्रात आहे? आद्रा. आद्राचं पहिलं चरण दोन्ही. आणि ऑपोजिट कुठलं आलं? केतू. मूळ नक्षत्र. आता हे विष पसरवणार. आता हे मूळ कुठल्या ह्याच्यामध्ये? तर प्रत्यरीमध्ये. मूळ हे प्रत्यरीमध्ये. राहू केतू समोरासमोर आहे, स्वतःच्याच नक्षत्रात आहे. राहू जो आहे तो स्वतःच्याच नक्षत्रात, केतू पण स्वतःच्याच नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे दोन्ही ग्रह बलवान झालेत, राहू केतू. मंगळाची दृष्टी कुठे आहे बघा. चंद्रावर आहे, अष्टम स्थानावर. अष्टमावर आहे आणि शनीवर पण आहे. हा, त्याच्यामुळे षष्टेश आहे तो. षष्टेश मंगळ अष्टमाला पाहतोय, त्याच्यामुळे इथे उष्णता निर्माण करणार. मंगळ गुरु युतीचं फळ देणार. मंगळ गुरु परिवर्तन. आता मीन रास दूषित आहे, त्याच्यामुळे हा युरिनरी ट्यूब असतात ना, त्याच्या किडनीशी जोडणाऱ्या त्या प्रॉब्लेम करतात. आणि पंचम स्थान दूषित आहे, त्याच्यामुळे मूल नाही. उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण पडलेलं आहे. आणि गुरु खराब आहे, गुरु हर्षलच्या डॉट युतीत आहे, त्याच्यामुळे मूल नाहीये. तर युरिनरी जे तुम्ही टेस्टिकल ट्यूब मध्ये जे वीर्य पास होताना जे प्रॉब्लेम येतो, तो उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण आहे. केतू बघा, केतू चलितात पाठी गेलेला आहे. आता इथे गुरु केतू हर्षल युती झालेली आहे. वृश्चिक रास खराब आहे. हा, काय असू शकतं सांगा बघू जरा. केतू हा मूळ नक्षत्रात आहे. हा, केतू मूळ नक्षत्रात आहे. युट्रेसचं काही असेल? पुरुषाची कुंडली आहे म्हणतात ना. हा, पुरुषाची आहे, स्त्रीची नाही. हा, अच्छा, पुरुषाची. ओके. आता इथे कॅन्सरशी संबंध दाखवतोय की नाही. गुरु केतू एकत्र आलेत, ते गुरु केतू हर्षल एकत्र आहेत, त्याच्यामुळे कॅन्सरशी संबंध आहे. नक्षत्राने दूषित आहे. रवी स्पर्म काउंट पण कमी असेल ना? नाही, स्पर्म काउंट कमी नाहीये, टेस्टिकल ट्यूब मध्ये प्रॉब्लेम आहे. रवी हा राहूच्या नक्षत्रात आहे. अच्छा. आणि आद्रा आणि मूळ हे धनातून झालेलं आहे, धनस्थानातून. इथे पैशाचा पण प्रॉब्लेम आहे, कारण धन भावारंभी मूळ नक्षत्र आलंय. धनात 2 ग्रह आहे मूळ नक्षत्र, तर पैसे देणार नाही. कर्ज देणार, कर्ज आहे. कुटुंब वृद्धी नाही, कारण कुटुंब स्थानात मूळ नक्षत्र आहे, तर कुटुंब वृद्धी नाहीये. कुटुंबेश जो आहे तो गुरु हर्षल युक्त आहे, शनीच्या दृष्टीत आहे.
गुरु पण जो शनी आहे तो कुटुंब स्थानाला पाहतोय. चंद्रकुंडलीकडून जे मूळ आणि आद्रा आहे ते कुठे पडलेलं आहे बघा. ही व्यक्ती व्हिम्झिकल वागते का? हा, ही व्यक्ती व्हिम्झिकल आहे का? हो. कारण हर्षल आहे ना लग्नामध्ये. हा, आता हे चंद्रकुंडलीकडून मूळ आद्रा कुठून पडलंय? लग्न आणि सप्तम. त्याच्यामुळे डिवोर्स झाला. पहिला जो डिवोर्स झाला तो मूळ आणि आद्रा इथे पडलेला आहे. चंद्रकुंडलीच्या लग्न आणि सप्तमातून शनीची दृष्टी इथे आहे सप्तमावर, त्यामुळे डिवोर्स झाला. सप्तमातून मूळ नक्षत्र आणि केतू सप्तमामध्ये आहे, त्याच्यामुळे एक विवाह तुटला. पंचमात शनी आहे आणि पंचमेश जो शुक्र आहे तो उत्तरा भाद्रपदाच्या मंगळाच्या युतीत पहिल्या चरणात. शनी जो आहे शनी तो चंद्रकुंडलीचा कोण आहे? अष्टमेश आहे. मी परत परत सांगते हा, इथे बघा, इथे वृश्चिक रास खराब आहे, इथे अष्टम स्थान खराब आहे आणि जो शनी आहे चंद्रकुंडलीचा तो अष्टमेश आहे. आणि शनीची गती बघा, एक कला आहे. तर शनीची गती कशी काढायची? शनी कुठल्या राशीत आहे? तूळ राशीत आहे. तर तूळ राशीमध्ये 7 प्लस केले तर किती राहिले? 2 फेब्रुवारी. 14 वृषभ. 14 मधून 12 गेले फेब्रुवारी 2. फेब्रुवारीला काय झाला? तो वक्री झाला. कधी झाला? तर 10 अंशाचा आहे. तर कसं करणार? तर 6 10 लिहा. 6 10 मध्ये 3 19 प्लस करायचे तर किती होतात? 6 10 मध्ये काय करायचं? 3 19 प्लस करायचे. 9 9 29. येत होता 29 अंशाचा. तर मकरेचा रवी मकरेत 29 अंशाचा. तो कधी असतो? कसे काढले? कधी असतो? डिसेंबर मध्ये. डिसेंबर फेब्रुवारीला. फेब्रुवारी 12 तारखेला हा वक्री झालाय. 10 अंशाचा शनी आहे, त्यात 2 प्लस करा. 2 किंवा 4 असं काही जवळपासच असणार, पण तारीख ज्या वेळेला अंश असतात ना त्याच्या आसपासच तारीख असते. तर तुम्हाला तारीख पुढच्या टाकून बघायच्या. 4 दिवसच टाकायच्या. तर हा 12 तारखेला वक्री झालेला आहे. आता ह्याचा जन्म कधी आहे? 23 फेब्रुवारीचा आहे. तर हा 12 तारखेला शनी वक्री झालेला आहे. शनी कोण आहे चंद्रकुंडलीचा? अष्टमेश आहे. तिची गती कमी आहे. आता बघा, वृश्चिक रास दूषित, अष्टम स्थान दूषित, चंद्रकुंडलीचा अष्टमेश दूषित शनी. तर काय आधार असेल सांगा? बोले ना ट्यूब खराब झाली. तर नवमांश कुंडली पण बघा. ब्लडचा कॅन्सर आहे का? नवमांश कुंडलीचा बुध तो केतुयुक्त आहे अष्टमेश. जर इथे सगळं अष्टम खराब आहे तर इथे बघा बुध केतुयुक्त आहे. ब्रेनशी संबंधित काही असेल. नाही ट्यूब आतमधले अष्टमाचा प्रॉब्लेम ना. हा, अष्टमाचा प्रॉब्लेम. अष्टम स्थानाचा. जो सप्तमेश शुक्र आहे, सप्तमेश शुक्र तो नेपच्यूनच्या पूर्ण केंद्र योगात आहे. हा, त्याच्यामुळे लग्नेश सप्तमेश जो आहे शुक्र तो नेपच्यूनच्या केंद्र योगात आहे आणि मूळ नक्षत्राच्या केंद्रात आहे. अंशात्मक केंद्र योग आहे. पंचम स्थान जे आहे ते नक्षत्राने दूषित झालंय. आणि मंगळ शुक्र जे आहे ते राहू केतूच्या केंद्रात आहे. मंगळ शुक्र पण पूर्ण दूषित आहे. त्याच्यामुळे समजा मॅरिड लाईफ खराब झालं. मंगळ शुक्र खराब आहे. आता हे वृश्चिक रास दूषित, अष्टम, हिला गुदद्वाराचा ऍक्सेस झाला ह्याला.
तर तो कॅन्सर वरती गेला. बापरे. ते जे मी सांगितलं उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण, ते वीर्य प्रॉब्लेम आहे, फंक्शन बरोबर होत नाही, हे नपुसंकतेकडे जाते. हा ही कुंडली, ते शुक्र तुम्हाला वाटतो बलवान, पण तो उत्तरा भाद्रपदाचं पाठीमागे पण मी किती कुंडल्या दाखवल्या होत्या. याला संतती नाही आहे का मॅडम? नाही, संतती नाही आहे, डिवोर्स पूर्ण झालेला आहे. मानसिक दडपण असते, फोबिया असतो. उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण. गुरु हर्षल केतू कॅन्सरकडे जाऊ शकतं. शनीची दृष्टी केतूवर. मॅडम मंगळ शुक्र युतीमध्ये आहेत, मीनेचा शुक्र, मग अति कामवासना असू शकते का याच्यामध्ये, या जातकामध्ये? हा, आता चंद्रकुंडलीकडून राशीचा अधिपती कोण आहे? बुध आहे. तो केतुयुक्त झालेला आहे नवमोशामध्ये, अष्टमात आहे, अष्टमेश आहे. चंद्रकुंडलीचा अष्टमेश, चंद्रकुंडलीचा अष्टमेश कोण आहे? चंद्रकुंडलीच्या अष्टमात बुध आहे, राशीचा अधिपती बुध हा केतुयुक्त झालेला आहे तिथे नवमोशामध्ये. आणि रवी, चंद्र, शनी, राहूचे सगळे राहूच्या नक्षत्रात आहे. रवी, चंद्र, शनी. तर आणि राहू कुठे आहे? जर राहूच्या नक्षत्रात आहे तर राहूची पोझिशन काय आहे? तर राहू अष्टमात आहे. हे डॉट कंजंक्शन मुळे त्रासदायक झालंय. अष्टमाच्या अष्टमात बुध. आता शुक्राची अंतर्दशा आहे. जमवलं असेल ना लग्न, या व्यक्तीने लग्न स्वतःच जमवलं असेल ना, म्हणजे लग्नेश सप्तमेश एक आहेत ना. हा, लग्नेश सप्तमेश एक आहे, पंचमात आहे, त्याच्यामुळे जमवलं. हा, लव्ह मॅरेज आहे. हा, समजलं काय? पुनर्विवाहाचे योग आहेत का? पुनर्विवाहाकडे बुध आणि शुक्र तुमचा किती बलवान आहे त्याच्यावर आहे. याला हे कधी झालं बुधद्वाराचं? कधी झालं? कधी? हे शुक्राच्या आता अंतर्दशा चालू आहे शुक्राची. 2023 ला शनीची दृष्टी जी आहे ती लग्नावर होती. 2023 ला जास्त झालं. म्हणजे कुठला महिना? 23 कधी? चालूच आहे आधार पूर्ण, कारण शनीची दृष्टी आली आता आणि शुक्राची अंतर्दशा आहे, मार्केशाची अंतर्दशा आहे. मॅडम तो स्प्रेड होऊ शकेल ना पण कॅन्सर आता, म्हणजे होणारच आहे, कारण गुरु, केतू, हर्षल हे सगळे एकत्र आहेत. हे सगळे म्हणून मागचे पुढचे ग्रह बघायचे. गुरु शनी युती होऊन गेलेली आहे ना, ही कन्या राशीमध्ये युती होऊन पुढे गेलेली आहे, त्याचा इफेक्ट तर राहणार ना. आणि अशा ठिकाणी झालं की गुरु शनी पण कॅन्सर देतो, गुरु केतू कॅन्सर. अशा ठिकाणी झालेलं की तिथे ऑर्गन रिमूव्ह करून त्याच्यापासून हे नाही होत ना, म्हणजे त्रासदायक. म्हणजे वृश्चिक रास दूषित, अष्टम स्थान दूषित आणि शनी दूषित, जो चंद्रकुंडलीचा अष्टमेश आहे, स्तंभी आहे. म्हणजे सगळीकडून अष्टम स्थान लागलं तेव्हा तो तिथे आजार झाला. मॅडम तुम्ही आता काय म्हणालात की गुरु केतू कॅन्सर देतो आणि शनी काय म्हणालात? शनी, गुरु पण शनीच्या पाठी आहे ना, गुरु शनी पण तो कॅन्सर देतो. ओके मॅडम, हा डिवोर्स झाल्यानंतर हा आजार झाला त्याला की? हो, डिवोर्स झाल्यानंतर झाला. डिवोर्स आधी झालाय. मंगळ मकरेत गेल्यावर झाला असं काय अर्ज? हा, मग आता कधी झाला आजार? मकरेत पासून स्टार्ट झालाय. मकरेत नाही, इथून सिम्पटम्स थोडे इथेच आलेले आहेत. धनु मूळ नक्षत्र 2018, 19 नंतर 20 ला मकरेत आला. आता हा 21/1/2025 ला मिथुनेमध्ये मंगळ वक्री जाणार, तेव्हा जास्त त्रास होईल काय? जास्त होईल. बापरे. त्रिशंश कुंडलीमध्ये बघा, सगळे राहू केतूची दृष्टी अष्टमा.
जे त्रिशांश कुंडलीमध्ये ना बघितलं मी, राहू केतूच्या दृष्ट्या बघा, समोरची रात जास्त खराब करतो. चंद्र राहू युती सगळ्या कुंडल्यामध्ये दिसणार, सगळ्या, कारण डॉट युती येते. त्याच्यामुळे चंद्र राहू सगळीकडे खराब झाले, त्याच्यामुळे 100% परिणाम करणार. इथे गुरु अर्चल पण सगळ्या कुंडल्यामध्ये दिसणार. शुक्र मंगळ ती युतीच आहे, ती पण दिसणार. ह्या युत्या ज्या असतात ना त्या एकदम डॉट कंजंक्शन, ते डेंजर आहे. षष्टे षष्टमातून जाईल म्हणजे त्रासच आहे. बापरे, ते इकडे त्रास जाईल मंगळ इकडे जाईल तेव्हा वाट लागणार, कारण षष्टेच पण ऍक्टिव्ह होणार. वृषभेत मंगळ आल्यापासून त्रास आहे. मॅडम एकदा 64वा नवमांश आणि 22वा रेशकांड वगैरे दाखवा ना. 64वा नवमांश ज्या वेळेला मिथुनेतनं मंगळ जाणार त्यावेळेला ज्या डिग्रीला 23 अंशाला लग्नाची डिग्री 23 अंश आहे ना, त्या डिग्रीला जाईल इथून मंगळ, त्यावेळेला तो 64व्या नवमांशातनं जाणार. मग तो नवमांश कुंडलीच्या चतुर्थात असणार. 64वा नवमांश ह्याचा शुक्र आहे. 21/1/2025 ला जाणार तिकडे मंगळ. मग त्या डिग्रीला येईल त्यावेळेला तो 64व्या नवमांशातनं जाणार. अमिताभ बच्चनला आता हे झाला ना, त्याच्या अष्टमातनं आता केतू चाललाय कन्या राशीतनं. तो 64व्या नवमांशातनं जातोय का बघायला. आणि मंगळ अशीच नवमांश हीच कुंडली आहे. तर आता कुंभेत मंगळ आहे. कुंभेत मंगळ अष्टमावर कन्यावर दृष्टी केली आणि केतू इथून चाललाय. आणि मीनेत जेव्हा जाईल मंगळ तेव्हा दृष्टी डायरेक्ट टाकेल, त्यावेळेला त्रास होणार त्याला जास्त. मग ज्या वेळेला 64व्या नवमांशातनं केतू जाईल त्यावेळेला त्रास होईल. केजरीवालचं सांगितलेलं बघितलं ना? हो मॅडम. मॅडम त्यांना अरेस्ट झाले. मी सांगितलं होतं ना अरेस्ट होईल म्हणून. हो. हा मंगळ त्या तारखेला ना पुनर्वसू नक्षत्रातून चाललाय. त्याची कुंडलीमध्ये बघा शनीची दशा लागली, चंद्र शनी युती त्याची मेषेत आहे. मॅडम सिंह लग्नाची आहे ना कुंडली ती? आणि चंद्रावर शनीची दृष्टी आली. इथे मंगळाची दृष्टी पण अष्टमावर आहे ना, त्रासदायक आहे. ठीक आहे, समजलं काय? हो वाचले. त्याला दशा कुठला चालू आहे त्याला आता? दशा सांगते. शनीमध्ये केतूला त्रास आहे, केतूमध्ये त्रास होता खूप 22ला 23. आता शुक्राची आहे, शुक्र मार्केश आहे, शनीमध्ये शुक्र. मॅडम मंगळाचीच अंतर्दशा लागणार आहे बघा. मंगळाची अंतर्दशा बघा ना, प्रत्यंत आपण बघतो आपण ते बघा 24 काय लिहिले तिकडे. डिसेंबरला आहे ना, कर्केत जाईल मिथुनी ते डिसेंबरला. शनी शुक्र आणि मंगळ. चंद्राची आहे ना, चंद्राची ती 23ची आहे ना, 24ची तिथेच होणार ना. मिथुनेत मंगळ तेव्हाच जाणार आहे ना, नोव्हेंबर डिसेंबर. 23 येते आपलं 24 चालू नाही, आहे. 24 आहे. 24ला इथे राहू आहे वृषी, नंतर गुरु येईल. राहू नंतर गुरु विदशा आहे. गुरु विदशा पण गुरु वाढवेल ना. लग्नी आहे ना गुरु वरती. विदशा स्वामी जो गुरु आहे त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. आणि षष्टातून चाललाय गुरु. ठीक आहे, ठीक आहे. काय प्रश्न आहेत काय? बंद करते मग.
कळलं काय मॅडम तुम्हाला? आता 2 तारखेलाच असणार आहे तुमचं लेक्चर. 2 तारखेला क्लास आहे. हो आम्ही येणार आहेत. हा. गुरुवारी क्लास आहे मॅम. गुरुवारी हा घेईन. चालेल, थँक्यू, छान झालं. थँक्यू मॅडम, जसं हेल्थसाठी आपण 64वा नवमांश बघतो, तसं आपण मनस्वास्थ्यासाठी चंद्रापासून पण बघायचा किंवा वैवाहिक. चंद्राला पण बघायचा, चंद्र अष्टमातनं जाताना 64वा नवमांशातनं. ओके. थँक्यू मॅडम.